तुकोबांचा पुत्र निरोगी होतो. तुकोबांना 2 मुलगे होते. पैकी जो थोरला होता त्याचे नाव होते महादेव आणि धाकट्याचे नाव होते विठोबा. एकदा महादेवाला मुतखड्याचा त्रास होऊ लागला. त्रास दिवसेंदिवस वाढत चालला. आवलीने घरगुती उपाय केले. जो कुणी काही औषध सुचवी ते ती कुठून कुठून मिळवून आणीत असे. त्याचे पथ्यपाणी सुद्धा सांभाळीत असे. वैद्यांकडे जाऊन त्यांचीही औषधे आणून देई. त्यांच्या जोडीने अंगारे धुपारेही चालू होते. शिवाय भगत, पंचाक्षरी, नवस असेही उपाय तिने केले. पुढे पुढे तर त्याला अन्न सुद्धा जाईना. तुकोबांचे तर घरात लक्षही नसे. ते बराच काळ बाहेरच कुठेतरी असत. अशा सर्व परिस्थितीमुळे आवली ही वैतागून जात असे. एके दिवशी तर कहरच झाला. आधीच महादेवाची प्रकृती बरीच खंगली होती. त्यातच त्या दिवशी पहाटेपासून त्याला लघवी झालीच नाही. पोट फुगून तडस लागली व त्याचे प्राण कासावीस झाले. आवलीला त्याच्या यातना पाहावेनात. ती कातावली होती. तशातच शेजारणी पाजारणी मुलाला पाहावे म्हणून आल्या. मुलाची अवस्था पाहून त्याही काळजीत पडल्या व आवलीला सांगू लागल्या की अगं, याला तर कोणतेच औषध लागू पडत नाही. याच्यावर तर दैवी कोपच झालेला दिसतो. अगं, तुझा नवरा तर आपले देव सोडून पांडुरंगाच्या नादाला लागला. त्याच्या नादाला जो लागेल त्याचे वाटोळे झालेच म्हणून समज. तुझ्या मुलाचे चिन्ह काही आम्हाला बरे दिसत नाही. असे बोलून त्या आपापल्या घरी गेल्या. हळूहळू दुपार टळली. मुलाची अवस्था तर अधिकच बिकट झाली. आवलीची तळमळ अगदी कळसाला पोहोचली. तेव्हा तिने एका हाताने महादेवाच्या दंडाला धरले व दुसऱ्या हातात भला मोठा झाडू घेऊन ती रागारागाने देवळाच्या दिशेने चालू लागली. तिने विचार केला की लेकराला काळ्याच्या पायावर ठेवावे. जर त्याचा जीव गेला तर देवळातल्या सर्व देवांना झाडूने झोडपावे व उखडून टाकावे. देवाला आवलीच्या मनातील बेत समजला व तो मोठ्या विचारात पडला की आता पुढे काय करावे. जर का पोराचा जीव गेला व आवलीने झोडपून काढले तर आपले ब्रीद जाईल व लोकात अपकीर्तीही होईल. तेव्हा त्याने रुक्मिणीकडे पाहून तिलाच विचारले की आता काय करावे, हा प्रसंग निभवून न्यावा. रुक्मिणीने उत्तर दिले की तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या कृपेने मी मेलेल्याला सुद्धा जिवंत करीन. मग या रोगाची काय कथा. तेव्हा देवही निवांत राहिले. आवली पोराला धरून मूर्तीच्या पायावर जेव्हा आपटण्यासाठी आली तेव्हा रुक्मिणी बोलली, अगं, जरा थांब. तुझ्या मुलाचा रोग मी बरा केला आहे. तेव्हा आता याला घरी घेऊन जा. देवळात कुणीही नसताना मूर्तीमधून आवाज आल्यामुळे आवली चकितच झाली. तिने लगेच मुलाकडे पाहिले तर त्याची लघवी मोकळी झाली होती. देवळात चिखल होईल म्हणून ती महादेवाला घेऊन बाहेर आली. तोपर्यंत त्याला एक घागरभर लघवी होऊन पोट सुद्धा पातळ झाले होते. तो तिला बोलला की आई, मला फार भूक लागली आहे. तेव्हा त्याला घरी नेऊन तिने जीव घातले. ही वार्ता तुकोबांच्या कानी पडली तेव्हा त्यांनी पांडुरंगाला आपल्या प्रपंचासाठी शिनविला म्हणून देवापुढे कान पकडून क्षमा मागितली. तुकोबा जेव्हा कीर्तन करीत तेव्हा त्यांच्या मागे 2 जण ध्रुपद धरीत असत. पैकी एक जो ब्राह्मण होता त्याचे नाव होते गंगाधर मवाळ. तो कडूस गावचा होता. दुसऱ्याचे नाव संताजी जगनाडे असे होते. तो चाकण येथील राहणारा असून जातीचा तेली होता. तुकाराम महाराज जेव्हा उत्स्फूर्त अभंग बोलत असत तेव्हा ते उतरून घेण्याचे काम हे 2 जण करीत असत. दोघांचीही तुकाराम बुवांच्या ठिकाणी अत्यंत निष्ठा होती.
आपल्या प्रपंचाची जरुरीपुरती कामे करून उरलेला सगळा वेळ ते तुकोबांसोबतच असत. तुकोबा देवाला मात्र अखंड सहवास सुख देण्यासाठी विनवीत असत. मग पंढरीनाथाने विचार केला की आता मात्र तुकारामावर सद्गुरु कृपा झालीच पाहिजे. यथावकाश त्या वर्षीचा पौष महिना संपून माघ उजाडला. देवाची प्रार्थना जीव पिळवटून करण्याचा तुकोबांचा नित्यक्रम चाललेला असताना शुद्ध दशमी आली. त्या दिवशी गुरुवार होता. 2 प्रहर रात्रीला कीर्तन आटोपून शेजारती करून तुकाराम महाराज घरी निघावयास गेले. त्याच रात्री 3ऱ्या प्रहरी तुकारामांनी एक स्वप्न पाहिले. त्यात असे दिसले की ते नदीवर स्नान करण्यासाठी निघाले असताना समोरून एक ब्राह्मण आला. तुकारामांनी त्याला साष्टांग नमस्कार केला व हात जोडून त्याची चौकशी करताच तो म्हणाला की मी गंगा स्नानासाठी जात आहे, पण तुला भेटावे म्हणून मुद्दाम इकडे येणे केले. त्याचवेळी त्याने तुकाराम महाराजांवर अनुग्रह केला. तो संपूर्ण प्रसंग तुकोबांनी पुढील प्रमाणे 2 अभंगातून वर्णन केलेला आहे. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काही कळे उप जला अंतराय, म्हणूनिया काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खुण मालिकेची. बाबाजी अपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. माझिये मनीचा जाणोनिया भाव, तो करी उपाव गुरुराव. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेने नोहे गुंफा कोठे काही. जाती पुढे एक उतरले पार, हा भवसागर साधू संत. जाणत्या नेनत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेटी. तुका म्हणे मज दावी येला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. या दिव्य प्रसंगानंतर ते निद्रा झटकून उठले व नित्याच्या कार्यक्रमाला लागले. धन्यवाद.